नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी इथे बनवलेले आहे शेंगदाण्याची चटणी आणि भाकर। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। आता इथे मी अंदाजे 1 ते 1.5 वाटी सारखे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे भाजले जातात तोपर्यंत इथे मी बाकीची तयारी करून घेते। लसूण, कांदे आणि कोथिंबीर। कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही चटणी बनवणार आहोत। तर इथे माझे शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता मी एका ताटामध्ये गार करायला ठेवते। 5 ते 7 मिनिटांनंतर इथे शेंगदाणे गार झालेले आहे। त्यांना हाताने कुस्करून त्याची सालं काढून घेते। आता हे सगळे फुटरे काढून झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरमध्ये जाड बारीक वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक कूट करायचा नाही, जाड बारीकच कूट राहू द्यायचा आहे। जाड बारीक कूट राहू दिला की त्या शेंगदाण्याची चटणी खायला खूप छान लागतं आणि इथं भाकरी सोबत खाणार आहे त्यासाठी इथे मी जाड बारीकच राहू दिलं आहे। आता चटणीमध्ये टाकण्यासाठी कांदे घेतलेले आहे। इथे मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहे। कांदे भरपूर प्रमाणात टाकायचा आहे। लसूण सुद्धा आपल्याला चटणीमध्ये भरपूर प्रमाणातच टाकायचा आहे। इथे मी कांदे बारीक कापून घेते आहे। घरात भाजी नसली किंवा संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारची चटणी बनवली तरी सुद्धा चालते। इथे मी कांदे धुवून घेतले आणि बारीक चिरून घेतलेले आहे। कांदे चॉपरमध्ये बारीक जरी केले तरी सुद्धा चालतात। इथे मी सुरीनेच बारीक करून घेतलेले आहे, कारण की चॉपरपेक्षा माझं सुरीने पटकन कापून होतं, त्यामुळे मी चॉपरचा वापर खूप कमी करते। सगळे कांदे कापून झालेले आहे। आता लसूण घ्यायचा आहे। इथे लसूण सुद्धा मी 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहे। चॉपिंग बोर्डवरच मी हे लसूण ठेचून घेतलेलं आहे। खलबत्त्यामध्ये जरी काढून घेतलं तरी सुद्धा चालतं। इथे मी बारीक कापून घेते आणि त्यानंतर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि ठेचलेला लसूण टाकायचा आहे। लसूण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांपर्यंत लसूण परतायचा, म्हणजे त्यातला जो कच्चापणा आहे तो निघून जातो। लसूण परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहे। कांदे सुद्धा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत परतायचा आहे। कांदा लवकर परतून व्हायला पाहिजे त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकते आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर कांदे छान परतून होतात। आता त्यामध्ये आपल्याला रोजचेच नेहमीचे मसाले जे असतात ते टाकायचे आहे। बेसिक मसाले लाल तिखट, हळद, धने पावडर टाकायचं आहे। लाल तिखट इथे मी 2 चमचे घेतलेले आहे। हळद इथे अर्धी चमची, धने पावडर घेतलेले आहे। आता लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण टाकू शकतो। आणि आता हे मसाले करपायला नको त्यामुळे मी इथं पाऊण ग्लास सारखं पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहे। मसाला छान परतून झाला की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। आता मसाल्यांवर छान हलकीशी अशी तर्री आलेली आहे। आता हे कूट आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि या चटणीमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आता पाणीचं प्रमाण आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतो। अगदी जर रस्सा हवा असेल तर रस्सा सुद्धा करू शकतो किंवा घट्ट खायची असेल पोळीसोबत तरी सुद्धा आपण तसं कन्सिस्टन्सीमध्ये राहू देऊ शकतो। इथे मी जशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी असते राहू दिलेली आहे, म्हणजे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ राहू दिलेली, अगदी मीडियम अशी चटणी बनवलेली आहे। आणि ही चटणीला आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं तरी शिजू द्यायची आहे। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे, कारण की ऑलरेडी थोडंसं कांदे परतताना मीठ टाकलेलंच होतं। इथे मी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेते। कोथिंबीर सुद्धा मी थोडीशी 1 वाटीसारखी कोथिंबीर घेतली होती आणि तुम्ही बघू शकता की छान अशी उकळ येते चटणीला। चटणी होते तोपर्यंत इथे मी भाकरी सुद्धा बनवून घेते। ज्वारी बाजरीचं मिक्स भाकर बनवण्यासाठी इथे मी दोघं समप्रमाणात घेतलेलं आहे पिठं आणि त्यामध्ये कोमट पाणी टाकणार आहे। कोमट पाणी टाकून मी हे पीठ मळून घेणार आहे। पीठ जितकं आपण छान मळलं तितकी भाकर छान होते। भाकर थापडून घेते आणि तवा गरम करायचा आहे। तवा छान तापला की तरच भाकर त्यावर टाकायची आणि एका साईडला पाणी लावून घ्यायचं। पाणी थोडं सुकवलं की तिला लगेच पालथी करून द्यायची आणि दुसरी बाजूने शेकून घ्यायची। इथं माझी भाकर दोघं बाजूंनी शेकून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की भाकर छान अशी फुगलेली आहे। दुसरी बाजूला शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। चटणीला छान अशी तर्री आलेली आहे। आता गॅस बंद करून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते। मस्त अशी चमचमीत शेंगदाण्याची चटणी आणि भाकर मी एका ताटामध्ये सर्व करून घेते।
आजचा हा रेसिपीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। थँक्यू।